नातवाच्या गाडीखाली चिरडून आजीचा मृत्यू. उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद मधील घटना. घरात गाडी पार्क करताना नियंत्रण सुटल्यानं अपघात. थरकाप उडवणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या दिंडोरीत कुटुंबावर काळाचा घाला. विहिरीत कार कोसळल्यानं एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू. सर्व 9 जणांवर एकत्र अंत्यविधी. माळशिरसमध्ये नीरा उजव्या कालव्यात कार कोसळली. पाण्यात बुडून 3 जणांचा मृत्यू. चालकाला झोप लागल्यानं कार थेट कालव्यात. अजितदादांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर जय पवार सविस्तर बोलणार. तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना कुटुंब म्हणून आम्ही एक असल्याचं केलं विधान. बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्येच दुमत. उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव निश्चित केलं जाईल. सपकाळांची माहिती. तर महाराष्ट्रात पोटनिवडणुकीची एक परंपरा, त्याचं पालन करावं, नाना पटोलेंचं विधान. आयोगाला लिहिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेणार नसल्याची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची पुढारी न्यूजला माहिती. पार्थ पवारांच्या राज्यसभा निवडीत अडचण येणार असल्यानं पत्र मागे घेणार असल्याच्या सुरू होत्या चर्चा. बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या फोननंतर पक्षाचा निर्णय. राहुरीबाबत मात्र मविया चर्चा करून उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार. विधान परिषदेवेळी ठाकरेंच्या शिवसेनेला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार. ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांची भूमिका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची राहुरी पोटनिवडणुकीत उडी. राहुरी पोटनिवडणुकी संदर्भात उद्या महत्त्वाची बैठक. तर वंचितही राहुरीसाठी उमेदवार देणार. नितेश राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मुंबईतील भाषणात निलेशचंद्र जैन मुनींचं विधान. बाळासाहेबांप्रमाणे नितेश राणे यांचे विचार. जैन मुनींचं वक्तव्य. बंधू खरात विरोधात फसवणुकीचा आणखीन एक गुन्हा दाखल. कांदा व्यापाऱ्याची तब्बल 85 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. 60 लाखाचा प्लॉट 22 लाखाच्या कवडीमोल भावात खरेदी. अंजनगाव खेलोबामधील पुतळ्याच्या वादावर अखेर तोडगा. शिवरायांच्या पुतळ्याचं स्थलांतर होणार. पुतळा उभारण्यासह सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देणार. केरळमध्ये शशी थरूर यांच्या प्रचार रॅली दरम्यान हल्ला. एक संशयित ताब्यात. तर पश्चिम बंगालमध्ये अधीर रंजन चौधरींच्या प्रचारादरम्यान हल्ल्या. 2 काँग्रेस नेत्यांच्या प्रचारादरम्यान हल्ले झाल्यानं चर्चांना उधाण. घायल हूं इसलिए घातक हूं. माझ्या विरोधात रचलेल्या षडयंत्राचा एक दिवस पर्दाफाश होईल. राघव चड्डांचा आपच्या आरोपांना प्रत्युत्तर. तर चड्डांना भाजप आणि मोदींना प्रश्न विचारायची भीती का वाटते. माजी मुख्यमंत्री आतिशी यांचा सवाल. पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून 7वा LPG टँकर भारताकडे रवाना. ग्रीन सन्वी जहाजानं होर्मुझ सामुद्रधुनी केली पार. ग्रीन सन्वीवर 46,000 टन LPG. दक्षिण इराकमध्ये तेल केंद्रावर भीषण हल्ला. बसरा प्रांतातील बुर्जेशिया तेल संकुल लक्ष. हल्ल्यात तेल केंद्राचं मोठं नुकसान. इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला. नैऋत्य इराणमधील खुजेस्तान प्रांतातील पेट्रोकेमिकल प्रकल्प लक्ष. जीवितहानी वाढण्याची शक्यता. राज्यात अवकाळी पावसाचा कहर. नाशिक अमरावतीसह बीडमध्येही पिकं भुईसपाट. वादळी वाऱ्यामुळे संत्र्याची झाडंही उन्मळून पडली.